सुनील पडगण सर मला 4-5 वर्षापासून सांगायचे की सर हा कोर्स करू. मी म्हणलं काय आहे तर ते फक्त म्हणायचे शरीराचं व्यायाम. म्हणजे मला ते व्यवस्थित पटवून देऊ शकले नाही, त्यामुळं मी आलो नाही. पण ज्यावेळेस आमचे प्रथम कोर्सला आले त्यावेळेस मी अगोदर पडगण सरांचाच विचार केला. म्हणजे तुम्ही दोघं जाता तरी तुमचे घरची कशी काय सतत आजारी असतात असाही मी एक वेगळा विचार केला. आणि मग आमच्या घरची ज्यावेळेस शरीर काय वेळ आली आणि त्याच्यातला मी घरी बदल पाहिला त्यावेळेस वाटलं की तिथे जायला हरकत नाही. पण मी म्हणजे जवळपास माझ्या 30 वर्षाच्या नोकरीच्या आयुष्यात कमीत कमी प्रार्थना बोलवली असेल शाळेची. आणि ह्या कोर्सचा वेळ बघितला की तो असायचा 6 ते 9 आणि मी 35 किलोमीटर इथनं प्रवास करतो. मला प्रार्थना सापडत नाही म्हणून नको करायचा कोर्स, कारण शाळा बुडवून कुठलंच काय करायचं नाही. परंतु मला आता रिटायरमेंट पुढच्या वर्षी रिटायरमेंट आहे, कोर्स तरी कधी करायचा. मी आमच्या संस्थेची थोडी परवानगी काढली की मला दररोज 1-अर्धा तास 1 तास उशीर होईल आणि मग मी कोर्सला यायचं ठरवलं. डॉक्टर साहेबांच्याकडे मी सतत येत असतो पण त्यांनी वर कधी आणलं नाही. ज्यावेळेस मी हॉलमध्ये प्रवेश केला त्यावेळेस खरंच इतकं प्रसन्न वाटलं. कोर्स कसा बी असो पण ही जागा मात्र कर म्हणून तिची आहे. 2 तास बसायला कुठलाही कंटाळा येणार नाही. कोर्स कसाही असो, कोर्स घेणारे कुणी असो. खरंच म्हणजे इतकं प्रसन्न आणि मनमोहक असं इथलं वातावरण पाहून अतिशय आनंद झाला. परांड्यात ही अशी एकमेव जागा आहे, कारण मी अनेक ठिकाणी गेलो, जागेमुळे सुद्धा खूप प्रसन्नता वाटते. मग इथं आल्यानंतर आपणचा माझा काय त्याचा परिचय नव्हता आणि आपला कोर्स सुरू झाला. व्यायामाची कमी आवड असणार आम्ही, बाकी आध्यात्मिक वगैरे सगळ्यात असतो, समाजाच्या ह्याच्यात परोपकारात सुद्धा खूप असतो. मग कोर्सला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळा इतरांकडे बघायचो आणि माझं मी करायला लावायचो. कधी काय जमायचं कधी नाही, पहिल्या दिवशी असं बरंच झालं. पण एक आप्पा असं जाणवलं की याच्यामध्ये शारीरिक तर व्यायाम आहेच आहे, पण ज्यावेळेस आम्ही शारीरिक व्यायामातून थकायचो त्यावेळेस तुम्ही मन आणि बुद्धी यांना फ्रेश करण्याचं अतिशय छान काम केलं. तुमच्या वाणीतून निघालेलं एक वाक्य इतकं लाभ मोलाचं होतं. मी लिहून घ्यायला लागलो की नाही लिहून घ्यायचं नाही म्हणजे सर ते पुन्हा घरी गेल्यावर, कारण मनाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते यामुळे थोडंसं हे होतंय. आणि मग पुन्हा कधी कधी ते जसंच्या तसं ते वाक्य लक्षात राहत नसते. म्हणजे मला एक वेगळे पण असं जाणवलं की एक शब्द तरी तुम्ही वेगळा किंवा गमतीचा बोलावा. प्रत्येक गोष्ट मनाला काळजाला भिनेल, मनावर परिणाम होईल असं आपण बोलतो. त्यानंतर मला एक गोष्ट अशी जाणवली की मी अनेक शाळेतल्या प्रशिक्षण देण्यात सुद्धा असतो, पण तुमची जी ओळख करून घेण्याची पद्धती मला खूप आवडली. की तुम्ही परस्परांना भेटा आणि थोडक्यात बोला, असं आमच्या शिक्षण क्षेत्रात नाही. म्हणजे आला गेला कोणा काय देणं गेलं म्हणजे तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणल्यासारखं ते मनाला खूप माझ्या भावलं. आणि मग आज दादूच्या आप्पांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना मला असं वाटायचं की लहान मुलाचं मनोरंजन तर नसेल गोष्टी, पण ती गोष्ट आमच्यासाठी एक वेगळं उंचीवर घेऊन जाणारा तो विचार होता प्रत्येक गोष्टीमधून. मी त्या गोष्टी जशा पुन्हा घरी जाऊन लिहिलेल्या आहेत शाळेत किंवा इतर ठिकाणी, मी त्याचा जरूर उपयोग करेन. ती गोष्ट म्हणायला होती आप्पा, परंतु ती आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आमच्या जीवनाच्या ह्याच्यासाठी हे होता. म्हणजे आनंददायी त्याच्या संदर्भातले तुम्ही केलेले वेगवेगळ्या उदाहरणार्थ कथन खूप मनाला भावले. इथं आम्हाला फक्त शारीरिक स्वास्थ्य एवढंच इथून आम्ही घेऊन चाललेलो नाही, तर मन आणि बुद्धी याची सुद्धा समृद्धी या हॉलने आम्हाला दिली. त्याच्यामुळे आमची प्रेरक स्थान आहात.
माझा प्रवास हा उलटा झाला, कारण तिनं ज्यावेळेस हा कोर्स केला आणि मग मला पर्यटनाचा खूप असा छंद आहे की निसर्गातलाही आनंद आपण घेऊया. आणि मग आम्ही असंच बेंगलोरला गेल्यानंतर म्हणलं की चला आपण इथं खूप मोठा आश्रम आहे आणि त्या आश्रमाबद्दल मला झिरो माहीत होतं, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर इथून काम होतं. जगात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचं हे प्रेरणास्थान आहे. मग आपण आलो बेंगलोरला तर भेटू. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी बेंगलोरचा तो आश्रम पाहिला. 10 वर्षापूर्वी म्हणजे 7 तास मी त्या आश्रमामध्ये होतो आणि तिथलं काम परांड्यात चाललंय हे आज कळलं. म्हणजे आपण किती मागे आहोत. उशीर झाला, कारण काहींची सुरुवात इथून होते आणि आश्रम त्यांना कधी पाहायला भेटतो माहित नाही. पण मी 10 वर्षापूर्वी 7 तास त्या आश्रमामध्ये सगळं पाहिलं. म्हणजे जिज्ञासूवृत्ती, खूप आनंद झाला. सातत्यानं आपण आपल्याशी आम्ही जोडलेलं जाऊ. आणि मी डॉक्टरांना म्हणजे भांडू इच्छितो की तुम्ही इतक्या वेळा आपण बोललो पण याविषयी कधीच बोललो नाही, कधीच नाही. आणि जे सतत असतात आदर्श, खऱ्या अर्थाने तेच असतात आदर्श. आपल्या परांड्यातलं हे जे मोरे डॉक्टर दाम्पत्य हे खरंच आदर्श दाम्पत्य. ते कमी बोलतात पण जास्त करतात. म्हणजे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांची सामाजिक कामामध्ये आमच्या डोंजामध्ये सचिन तेंडुलकर आले. तो वर्षभर दर आठवड्याला ते यायचे आणि गावाच्या रुग्णांची सेवा करायची. म्हणजे सेवाभाव हा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. त्यामुळे हॉल तर काहीच नाही त्यांच्यासाठी, परंतु असे काही ठिकाण असतात की तिथं आपण गेलो, रमलो की ऊर्जा मिळते. तर ते हे ठिकाण आहे असं मला वाटतं. असंच खूप खूप काही बोलावं असं आणि मनात आहे, पण ते शब्दात गुंफता येत नाही. म्हणून मी शेवटी एकच म्हणेन, आभार काय मानू शब्दांपलीकडे या भावनेत सारे समजायला लागतो. म्हणजे इथं माझं कठीण होतं येणं, कारण घरी लहान बाळ आहे त्याच्यामुळं. पण आमचे त्याचं श्रेय सगळं आमच्या सागर भाऊजीला जातं. कारण तुम्ही काही का असं ना, तुम्ही गेलंच पाहिजे, हा कोर्स केलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांचं मी आभार व्यक्त करते. आणि ह्या वर्गामध्ये आल्यानंतर माझ्या पण चेहऱ्यावर क्वेश्चन मार्कच होता. पण आपण म्हणजे आल्यानंतर वयोगट बघितलं नाही, काय नाही, आणि सर्वांना बालवाडीमध्ये ऍडमिशन दिलं. म्हणून काही असं रिलॅक्स वाटलं. आणि आपली ओळख विसरून जे काही आपण आहेत ते इथं प्रेझेंट करायचं होतं, शारीरिक किंवा मानसिक प्रकारे. मग त्या बालवाडीच्या सिलेबस मध्ये खूप सारे टॉपिक घेतले जे की आम्हाला पुढच्या जीवनासाठी खूप छान म्हणजे मार्गदर्शन भेटणार. त्याच्यात जबाबदारी असेल, गरजा असतील, सुखदुःख असेल, म्हणजे सुखाची ते मांजरेचं एक्झाम्पल दिलं. ते सुद्धा इतकं सुंदर की आपण जीवन आपलं कसं जगावं हे सांगून दिलंय. आणि त्याच प्रकारे आम्हाला क्लासमेट सुद्धा खूप छान भेटले, ओळख झाली. ते म्हणजे पांडुरंग दादा आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि किती मोठे झालो तरी ऍक्टिव्हिटी खेळायला भेटल्या. लहान मुलात परिवर्तन झालं, आम्ही खेळलो, मनसोक्त हसलो इथं, असं कधी होत नाही. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी माझं MTech झालेलं आहे. मी कॉलेजवरती शिकवते, न्यू कॉलेज आहे, शिवाजी कॉलेज, दोन्हीकडे. तेच जे की टीचरचं की ऍज अ असिस्टंट प्रोफेसर काम करणारी स्टुडंटमध्ये परिवर्तन झालं, ते फक्त आणि व्हॉलंटियर्सचं सुद्धा धन्यवाद.
की खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं. सर्वांना जय गुरुदेव. प्रथमतः म्हणजे पाठीमागचा एक कंटिन्यूस कोर्स झाला त्यावेळेस मला काही वेळेला जमलं नाही. आमचे सहज मी सागरदादाच्या दुकाने कायम बसायला जात असतो. असं सहज एके दिवशी सागरदादाच्या दुकाने बसायला गेलो. सागरदादा म्हणलं काय म्हणलं आज लय टोटल विचार सहज म्हणलं. त्यांनी मला सांगितलं आमचे मित्र अशोक जाधव आणि सागर दोघांनी कोर्सची मला लिंक पाठवली. मी कोर्स आलो. पहिल्या दिवशी काही एवढं वाटलं नाही मला की बाबा असा विषय असा काय, नंतर आपली सुदर्शन क्रिया असेल काय असेल. पण जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण भौतिक सुखाच्या पाठीमागे लागतो. बरोबर आहे का? जो सुख जे आपल्याला आनंद आहे तो क्षणिक आहे. त्या क्षणिक आनंदाच्या पाठीमागे आपण धावत असतो नेहमी. बाबा हे सुख पाहिजे ते सुख पाहिजे. पण जे सुख आहे जे आनंद आहे त्या आनंदाची अनुभूतीची कायम सुख आपल्याला आनंद पाहिजे ते सुदर्शन क्रिया असेल किंवा आता मगाशी आपण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघितले. या आधी कधी आम्ही एक म्हणजे जवळचे मित्र असेल काय असेल कधी आम्ही हा विचार करणार की बाबा मला डोळ्यात असं कधी रागाने बघितलं असेल काय असेल. पण ज्यावेळेस डोळ्यात बघितलं त्यावेळेस एक वेगळी भावना मनामध्ये निर्माण तयार झाली की आपोआप डोळ्यामधून अश्रू आले की बाबा समोरचा व्यक्ती काय आहे, कोण आहे, आपल्या वडील हे कसं आहे. इतकं म्हणजे अद्भुत जी दैवी शक्ती आजपर्यंत कधी म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता दैवी शक्तीवरती. पण बाबा खऱ्या अर्थानं दैवी शक्ती आहे हा विश्वास माझ्या मनावरती. घरात तुम्ही आला म्हणून मला ते घरात केलं खूप छान. आता एक आपण हे लेकरांमध्ये आता इंग्लिश कोर्स झालेले आहे. मी एका शाळेवर मुख्याध्यापक म्हणून त्याच्यामुळे आमच्या स्वार्थाला तुम्ही अजिबात येतो आणि खरंच नाही का म्हणू आपण खरंच. कारण ना ह्याच्यासाठी पण गुरुदेवाची ब्लेसिंग जागा देणं पण म्हणता येणार नाही. ही जागा तुमचीच आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही या म्हणून तुम्हाला म्हटलं एवढंच. ही जागा तुमचीच आहे, तुमचीच राहील कायम. आणि इथे जी एनर्जी निर्माण होते ना खूप छान एनर्जी असते. रोज संध्याकाळी मी इथे येते म्हणजे तुम्ही इथून गेल्यावर आणि येते आम्ही कॅमेऱ्यात बघतो. सरांनी मला दाखवलं पण अक्षरशः जागा नव्हती. इथपासून तिथपर्यंत लोक होते. ऍक्च्युली सरांना आम्ही म्हटलं मी एक दिवस जाऊ का, पण आम्ही ओपन करून बघितलं की खरंच जागा आहे का जाऊन बसायला. मग कधी गच्चीवर कधी खाली ह्या गोष्टी आम्ही थोडंफार म्युझिक ऐकण्यात येतं कानावर. त्याच्यानंतर जेव्हा आपला क्रिया घेतात तर क्रिया घेतल्यानंतर पण बऱ्याच वेळेला काही जण ते झाले ते पण मी ऐकला आवाज अक्षरशः अंगावर काटा आला माझ्या. पण ह्या गोष्टी खरंच खूप म्हणजे काय म्हणतात आपण इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. जेव्हा आपण जीवन जगतो त्यावेळेला काही जी बेसिक मूल्य आहे ती कशी जगायची काय करायची आपण इथे येऊन शिकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं कळतं पण वळत नाही. तर ते वळवण्याचं काम करतात. आता एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जे आपण शिकवलंय संघछत्व ते कायम ठेवायचं. फॉलोअप जो आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. तुम्ही आता कोर्स केला जसं की आता विद्यार्थी शाळेमध्ये जातात मग रोज रोज अभ्यास करतात. पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणे त्याच्यामध्ये परफेक्ट होणं हे खूप महत्वाचं असतं. नाही तर आपण शिकवलं आणि परत विसरून गेलो असं नको व्हायला. आपण घरी करतो तेव्हा एक वेगळी एनर्जी असते. मी रोज करते. कधी तिथे हॉलमध्ये गुरुदेवांचा फोटो लावला आणि कधी इथे बसून करते. मी फोटोचा फोटो पण टाकते बघा मार्की ॲपमध्ये. का तर टायमिंग आणि ती डेट कळाली. असं नाही वाटावं की मॅडमनी रोजचाच फोटो टाकला तसं नाही. त्याच्यात टायमिंग आणि डेट पण येतं. तुम्ही खाली नोट करा. त्या दोघांनी कदाचित नोट केलं असेल तर त्याच्या डेट आणि टायमिंग पण येतं. त्यावेळेला बसून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करते. पण सगळ्यात बरोबर गुरुजींच्या आवाजातली जी आठवड्यातली एक जी सुदर्शन क्रिया आहे ना ती आपण कशाचीच कम्पेअर नाही करू शकत. तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं लेडीज मागे पडतात जेंट्स खूप असतात. मग तुम्ही आपल्या माई आणि आपल्या सर्वजताई आम्ही तिघी असतो. पण जर लेडीजनी रेग्युलर जर फॉलो केला तर त्याचा खूप छान असा इफेक्ट आपल्याला. कारण लेडीजला जास्त संप्रेरकांमध्ये बदल होत असतो. आता हे सायन्सशी निगडीत कसं आहे ते मी थोडंसं वेळ असेल तर सांगते की सगळ्यात महत्वाचा पाया आहे महिला आपल्या घराचा आहे ना. ती जर आजारी पडली समजा तिला यदा कदाचित कॅन्सर झाला आणि काही आजार झाला सांगायचा सिंपल आजार झाला त्याचं सिंपल उदाहरण घेऊ फार मोठे मोठे उदाहरण नको. तर काय होतं बघा ना तिला उठता बसता येत नाही. तिच्या कार्यक्षमतेवर काम करण्याचा खूप मोठा परिणाम होतो. बरोबर त्याच्याबरोबर मानसिकतेवर पण परिणाम. पण जर रेग्युलर आपण जर चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस साठत राहते. स्त्रियांमध्ये विशेषतः इमोशनल चेंजेस फार होत असतात. दुसरी गोष्ट की वयात येणाऱ्या मुली त्याच्यामध्ये काही संप्रेरकांमध्ये बदल होतात. त्याच्यानंतर लग्न होतं. लग्नानंतर जी काही
प्रेग्नंट असते किंवा तिला बाळ राहतं तर त्यावेळेत काही चेंजेस होतात. त्याच्यानंतर जेव्हा तिचं रजोनिवृत्तीचं वय येतं तेव्हा काही चेंजेस होतात. तर ह्या चेंजेसला कॉम्बॅट करण्यासाठी तिची मानसिक ताकद वाढवणं गरजेचं आहे. आणि इथे सुदर्शन क्रियेमध्ये शारीरिक ताकदीबरोबर मानसिक ताकद पण वाढते. बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी ह्या कमी झालेल्या. ज्ञानांजन शलाकाया चक्षुरुन्मिते तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय आप्पा, माई आणि उपस्थित माझ्या गुरुबंधू आणि भगिनी, आज मला असं वाटतं सांगत आहे आपल्या हॅपीनेस कोर्सचा. तर त्याबद्दल म्हणू इच्छितो की मी सगळ्यांचं आधी अभिनंदन करतो, कारण तुम्ही जे काही शरीर भावावर होता त्या शरीर भावावरून आत्मभावावर तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, आपला प्रवास सुरू झालेला असं मी म्हणेन. आणि खरोखर तर ही म्हणेन की सुरुवातीला मी सांगेन की बाबा ह्याचं आध्यात्मिक उत्तर काय राहील की ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये जायचो त्यावेळेस त्या फरशा उकळलेल्या असायच्या, कोणीतरी ते खाल्लेलं असायचं, सगळं पडलेलं असायचं. पुन्हा मग आम्ही ते सगळेजण आपण सगळे कसं असतं की कुठेतरी जाऊन आपण श्रमदान देत असतो, तर त्यावेळेस झाडून काढायचो ते, पण एवढी धूळ असायची की ते सगळं त्या हॉलमध्ये बसायचे. आणि पुन्हा आपल्याला नेमकं आपल्या हॅपीनेस कोर्समध्ये जी आपण क्रिया असते सुदर्शन क्रिया ती करत असताना पुन्हा ती धूळ नाकात जायची. आणि मग पुन्हा ते सर्दी खोकला सगळ्या गोष्टी म्हणलं आता आपल्याकडे तो हॉल आहे. आणि हा बाहेर जरी एंट्री असली तरी बरेच जणांनी मला पतसंस्था किंवा इतरांसाठी वगैरे बाकी मागितली, पण मी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ब्रह्मकुमारी यांच्यासाठी मी ते स्पेसिफिक ठेवलं आहे. ब्रह्मकुमारीचं स्वतःचं त्यांचं आता स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे मला कसं असतं की ज्यावेळेस ही जी शक्ती किंवा ताकद दिलेली असते ती श्री श्री रविशंकर महाराजांनी दिलेली असते आणि त्यांनीच त्यांच्याच आशीर्वादाने आणि ह्यामुळे हे उभारलेलं असतं एवढं मोठं. आपण फक्त एक मुलींसारखं काम करत असतो ते, आणि त्यासाठी आपण श्रेय घेण्यात काही अर्थ नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की जो एक स्वार्थ आमचा ह्या मागा असा असतो की एखादा जो चातक पक्षी असतो तो पाणी कुठलं पितो तर फक्त जे पावसाचं पाणी पडतं तोच तो पाणी पित असतो. त्याच्यामुळे नेहमी तो फक्त आग करून वाहत असतो आणि कधी पाऊस पडतो आणि कधी मी पीक नाहीतर मी प्रांत आहे त्याच्या आईच्यामध्ये, अशा प्रकारची त्याची इच्छा असते. पण जेव्हा चातक पक्षाची आर्त ऐकून त्या ईश्वरी शक्तीला जेव्हा पाऊस पडावा लागतो आणि त्या पावसाचं पाणी पिऊन तो तृप्त होतो, पण त्या पावसाच्या पाण्याबरोबर त्याचीच केवळ तहान तृप्त होत नाही, तर त्या पावसामुळे इतर नद्या नाल्या भरतात, इतरांचं देखील कल्याण होतं आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम होतं. तशा पद्धतीने आपण जेव्हा इथे येऊन एक प्रकारचे योग अभ्यास करत असतात, मेडिटेशन करत असतात, ध्यानधारणा करत असतात, तेव्हा जी काही ईश्वरी शक्तीची अंश किंवा ताकद इथे येते त्यामुळे केवळ आपलं हॉस्पिटलच नाही तर हा संपूर्ण पंचकृषी एक प्रकारचं उतार होत असतात. त्यामुळे उलट आम्हीच आपले ऋणी असतो की आपण इथे हे कार्य करता आणि त्यामुळे नकळत आम्हाला त्याचा लाभ मिळतो. तर हे तितकं सत्य. आता मी म्हणेन की इथं जर समजा दिला असतं किती मिळालं असतं, महिन्याला 5,000 10,000, परत मला वैयक्तिक प्रायव्हसी माझी राहिली नसती, आमचे व्यायाम किंवा इतर गोष्टी बी आम्ही इथे घेत असतो. पण ह्यामुळं काय झालं की कोरोना हॉस्पिटलमध्ये जर मी एखाद्या पतसंस्थेकडे दिलं असतं तर हे पूर्ण बंद राहिलं असतं आणि मला हे वापरता आलं असतं. तर कोरोना हॉस्पिटलमध्ये केवळ आपलं 6 महिने हे आपला हॉल जो आहे तो कोविड हॉस्पिटल म्हणून आपलं चालू होतं. अजून एक तुम्हाला इथे हे दिसतील, आता मी करते ह्याची लाईन जी आहे ते ऑक्सिजनची लाईन आहे. तर ह्यामुळं आणि जर समजा 10 वर्ष नाही पूर्ण आयुष्यभराचं जेवढं 10,000 हजारांनी मिळणार नाही 20-25 हजार तेवढं मला 6 महिन्यामध्ये त्या मार्गाने मला ह्या गोष्टी इथं मिळून गेल्या. एवढ्या पद्धतीचा मला आर्थिक फायदा सुद्धा झाला. म्हणजे नकळत ह्या गोष्टी आशीर्वाद पण मिळालेल्या असतात. पण ह्यामध्ये सुद्धा आपण एक आर्ट ऑफ लिव्हिंगची व्यक्ती असल्यामुळं किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये असल्यामुळं आपण तिथे जर बार्शीला गेल्यानंतर एक 2-5 लाख त्याला खर्च येत असेल तर आपल्याला 10 ते 20 हजारामध्येच आम्ही त्या पेशंटला इथे कव्हर केलं. आणि या हॉलची एवढी आपल्या तपश्चर्येमुळे ताकद आहे की ते एकही कोरोना पेशंट एक्सपायर झालेला आपला नाही. ते सुद्धा आम्हाला अशी परिस्थिती होती की तुझं एक तरी पेशंट एक्सपायर होतो तुझी अशी मनाची बाकीचे असतात. अशा प्रकारची म्हणजे एवढी आम्हाला म्हणजे वाईट अवस्था असते की जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा मागं सपोर्टर नसतात पण विरोधक भरपूर असतात. एक जरी गेला तर ह्याचा आपण अशा प्रकारे करायचं टायमिंग तयार असतं. पण नशिबाने आपल्या आशीर्वादामुळे ह्या गोष्टी घडत नाही. तर हे म्हणे की ह्यामध्ये आता आपण जे हॅपीनेस कोर्स केलेलं आहे त्यामध्ये मान्य आहे की आपल्याला 5 स्टेप्स आपल्याला शिकलेल्या असतात की पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आहेत, व्हॉट यू रेजिस्ट यू पर्सिस्ट, त्यानंतर डोंट सी बिहाइंड मिस्टेक बिहाइंड एव्हरी मिस्टेक वगैरे बाकी की फॉरगिव्हनेस इज पॉवर, ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी. पण इथून जेव्हा आपण ॲडव्हान्स कोर्सला जा त्यावेळेस खरी परिस्थिती आपली सुरुवात होते.
त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या गोष्टी मिळतील. आपल्याला षटसंपत्ती काय आहे, विवेक, वैराग्य, षटसंपत्ती मनुष्य, धर्म, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, त्यानंतर मुमुक्षता काय, ह्या सगळ्या गोष्टींचं एकदम ही होईल की तुम्हाला ह्या कोर्समध्ये जेवढं मोठं ज्ञान मिळालेलं आहे की पूर्वी ज्यावेळेस जे आध्यात्मिक याच्यामध्ये 2 वेळेस पंढरपूरला लोक जायचे पताका घेऊन आषाढी कार्तिक वारीला वगैरे बाकी, त्यावेळेस पहिल्या याच्यामध्ये अनुग्रह दिला जायचा, दुसऱ्या याच्यामध्ये प्रबोध केला जायचा. पण त्या आध्यात्मिक याच्यामध्ये जे काही असायचं पूर्वी एक गुरु दुसऱ्या एकालाच अनुग्रह प्रबोध द्यायचा. पण पुन्हा ज्यावेळेस निगमवल्ली प्रकटची केली संत ज्ञानेश्वरांनी की ज्याच्यामध्ये ते महाविष्णूचा अवतार ज्यांनी पुन्हा 13व्या शतकात 14व्या शतकात जन्म घेऊन सगळ्यांना उपकार केला आणि एक गुरु तर कित्येकांना तो अनुग्रहाने प्रबोध करायला लागला. पण नकळत मी सांगेन की ज्यावेळेस अनुग्रह ठीक आहे, पण प्रबोधासाठी गुरुच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आपण सिद्ध झालो ते दाखवावं लागतं, तेव्हा कुठं प्रबोध केला जातो. पण इथं गुरुजींनी हे आपल्या कोर्समध्ये नकळत आपल्याला प्रबोध करून दिलेलं आहे, स्वस्वरूपाची जाणीव निर्माण करून दिली आहे. ज्यावेळेस आपण सोहम सोहम म्हणतो त्याच ईश्वर शक्तीचा अंश मी आहे, सो मी तोच आहे हम, आणि मी त्याच तत्वावर मी अवलंबून राहणार आहे. हे जे आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव निर्माण करून दिलेली आहे, त्यामुळं जे आपल्याला आत्मचिंतन आत्मशोध आपण करतो त्यातून अहम ब्रह्मास्मी या तत्वावर आपण आवड होतो. आणि हे ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी तत्वावर आवड होताना आपली दिव्य दृष्टी अशा प्रकारची होते की वनस्पती सृष्टी पाणी सृष्टी सुद्धा आपण त्याच दृष्टीने बघतो आणि आपलं बंधुभाव निर्माण होतो आणि खलुदम ब्रह्मम या प्रकारे निर्माण होते आपली परिस्थिती. आणि मग एक प्रकारचं वसुदैव कुटुंबकमची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे तो कार्य हे निष्काम कर्म आपल्या हातून आपोआप घडायला लागतं, त्याला करावं लागत नाही, आपोआप घडतं का तर ह्या विचारशक्तीने. आणि तोच व्यक्ती आत्मकल्याणी होतो, कर्मयोगी बनून आणि विश्वकल्याणी बनतो. म्हणजे एक सामान्य व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्याला विश्वकल्याणी बनवण्याचं कार्य हे आपलं अध्यात्म आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य आहे. एवढं महान कार्य आहे आणि त्यासाठी आप्पा आणि ताई हे झोकून देऊन काम करतात. मला आश्चर्य वाटतं की एक मिलिटरीमॅन म्हटल्यानंतर आम्हाला माहिती आहे की त्यांनी आयुष्यभर तिथे किती मजा केली असते, किती त्यांना अजून एखादा खंबा त्यांना मागवत असतो एवढे पैसे देऊन अशा परिस्थितीमधून. आणि आल्यानंतर कोणतरी मग फौजी चहा किंवा असं काही धाबा असतो, फौजी धाबा अशा प्रकारचे असतात बऱ्याच गोष्टी. पण एवढं त्यांनी देशाची सेवा करून एवढं त्यांना सौभाग्य प्राप्त झालं देशाची सेवा करतात, पण ते सोडून ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते थांबवलं नाही. तर पुन्हा जनजागृती स्वस्वरूपाची जाणीव निर्माण करणे, लोकांमध्ये स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तनासाठी सज्ज करण्यासाठी त्यांची जी मेहनत आहे ही साधी गोष्ट नाही, हे कोणी करू शकत नाही, हे काही राहत नाही. आम्हाला इथं उठून इथं येणं होत नाही. ज्यावेळेस आपला शरीराच्या क्रिया चालू असते त्यावेळेस आम्ही इथे बसलेलो असतो, कारण इथे सगळी गर्दी असते आणि अचानक एखादा पॅरासाईट आला तर आपलं जे काही मोमेंटम आहे तो डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. म्हणून तो डिस्टर्ब आम्ही करत नाही. इथे बाहेर मी बसलेलो असतो, मॅडम आमच्या बसलेल्या असतात आणि तुमच्यावर आम्ही क्रिया करतो आणि पुन्हा जातो. पण ज्यावेळेस फॉलोअप असतो त्यावेळेस मात्र आम्ही आपल्याबरोबर कायम असतो. तर ह्या गोष्टी आहेत. तर म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं की हे जर एवढं स्वतःसाठी इतकं लांबणं म्हणजे 10-15 किलोमीटरवरून ते इथं येतात न चुकता आणि सगळ्याच्या आधी 15 मिनिट येतात आता असतात, हॉलच्या सगळ्या गोष्टी पाहतात आणि पुन्हा मग हे करतात. एवढं जर त्यांच्याकडे त्याग असेल तर आपण त्याप्रमाणे काहीच काम करत नाही, फक्त आहे त्या गोष्टी शौचालयाच्या बाकीच्या ह्या गोष्टी करतो. तर मी पुन्हा एकदा मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपांचे आणि गुरुजींचे मी ऋणी राहील. आणि श्रीश्रीच्या मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना पुढील ॲडव्हान्स कोर्स करण्यासाठी त्यांनी प्रेरणा द्यावी आणि त्यातून पुन्हा तुम्ही आपल्या अंतरंगात जाणीव आपली निर्माण व्हावी, विवेक वैराग्य या गोष्टी आपल्याला कळाव्यात, षटसंपत्ती आपल्याला मिळावी आणि मुमुक्षतेकडे आपली वाटचाल व्हावी आणि आपल्यामुळं आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि सर्वांचं भलं व्हावं, आपल्याला आरोग्य ऐश्वर्य मिळो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय कारण हा आमचा स्वार्थ आहे, आपण माहितीच नाही. आमचा याच्या पाठीमागे खूप मोठा स्वार्थ आहे. हा स्वार्थ आहे की ह्या हॉलला एनर्जी मिळावी.